पुढे बर का, हा भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, मग कृपा करी हरी तयावरी. हे कोणाच्या अंतकरणातून आले उद्गार? प्रत्यक्ष विष्णू भगवान विष्णूचे उद्गार आहेत. कुरुक्षेत्राच्या रण मैदानावर गीता शास्त्र सांगितलं लाडक्या अर्जुनाला, आणि त्या गीतेवरच मात्र अलंकार केला कोण? ज्ञानोबरायनं. ही 18 अध्याय ज्ञानेश्वरी, 700 श्लोक, 574 श्लोक भगवान कृष्ण परमात्माचे, 74 श्लोक अर्जुनाची, 41 श्लोक ते नव्हतं का फोनवर कॉन्टॅक्ट करी, काय नेत ना संजयाची, आहे का नाही, संजयाची, आणि 1 श्लोक म्हाताऱ्याचा, आहे का नाही. म्हाताऱ्यानं कलम लावून दिली की आणखी पण ती मात्र कटत. धर्मक्षत्रे कुरुक्षत्रे समवेता विविच्छो मामका पांडवाचे कुमकरोत संजय. संजयन सांगितलं, राजा ऐक, आजी हे परब्रह्म सगळे भोगावया याचेची डोळी, कैसे वाचेचे हंडळे पाळी तसे, हा योगियाचे समाधी धन होऊन ठेले पार्था अधीन. या लागी विस्मयो माझे मन करीत असे राया, या जगदीश्वराचे प्रेम इथ असे की निरूपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. पुढं विचारलं काय संजय, जे न संगेची माता देवकीसी, जे न संगेची पिता वसुदेवासी, जे न संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुहे अर्जुनेशी बोलत विठ्ठल. 18 अध्याय सांगितले. मला वाटतं एका वाक्यात सांगतो. पहिल्या अध्यायात अर्जुन विषादयोग, दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग, तिसऱ्यात कर्मयोग, चौथ्यात ज्ञान कर्म संन्यासयोग, पाचव्यात कर्म संन्यासयोग, आणि 6व्यात ध्यानयोग सांगितला. ध्यानयोग, जास्त वेळ कीर्तन चाललं तर डोळे झाकून बसणे, त्याचं नाव आहे ध्यानयोग. असं आहे का? ध्यानयोग. 7व्यात ज्ञान विज्ञान योग, 8व्यात अक्षर ब्रह्मयोग, 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योग, 10व्या अध्यायामध्ये 75 विभूती सांगितल्या. किती? कुरुक्षेत्राच्या रण मैदानावर 75 विभूती सांगितल्या. 11व्या अध्यायामध्ये अनंत ब्रह्मांड नायक गोपाल कृष्ण परमात्मानं लाडक्या अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, बरं का, विश्वरूप दाखवलं. आणि 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगितला. 13व्या अध्यायामध्ये शस्त्र आणि शस्त्रज्ञाचा अंतर. इथंच माणसं रुकत आहे का? हे शस्त्र आहे आणि जाणणारा तो शस्त्रज्ञ. बाबा उगेच बसले नाही तिथं.